तुमची लावली ब्रह्मानंद टाळी सगळ्यांची, ते त्यात खाली यायला तयार नाहीत. पण जी ध्याना केली आहे ना, या ध्यानाने अकोट परमेश्वराशी त्याचा संपर्क साधतो. आपल्या शरीरामध्ये तो इथं आहे, त्याचं ठिकाण. भगवद्गीतेने म्हटलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये राहतो. हृदयाला म्हणतात, त्यांनी याला हृदय म्हणतात. हृदयाकाश, हृदयाकाश सत्वास. आणि ध्यानामध्ये आपण आपली सर्व शक्ती खालून वर येऊन तिथं ठेवू. तेच लिंबे तिथं बसलेली आहे. इकडे खालचं काही फारसं भान नाही आहे, पण हे असं सारखं राहत नाही. खाली आलो की पुन्हा नेहमीसारखं आपलं त्याचा बघणं सुरू होतं. म्हणजे ध्यानाच्या वेळेला आपण आपल्या घरी सुरक्षित ठिकाणी कुठेतरी जाऊन ध्यानाला बसायचो नाही. कुठेतरी गच्चीवर, कोणाचं तरी याच्यात, किंवा एखाद्या देवळात अमकं तमकं असं बसू नये. आपल्या घरातच एक खोली सुरक्षित ठिकाणी, त्यावर देहाचं भान आपल्याला विसरायचं असतं. मग अशा वेळेला ते आम्हाला म्हटलं ना, बायकाने अंगावर दागिने घालून हे घालून, तर त्या दागिन्याकडे लक्ष ठेवणार का आपल्या याच्याकडे लक्ष ठेवणार? त्यामुळे इथं लक्ष ठेवायचं, देहाचं भान नाही, विश्वाचं भान नाही. पूर्णपणे जीवाने इथं या शिवाशी मिळून जायचं आहे. त्यामुळे ध्यानामध्ये असे त्यामध्ये बसलेले शांत लागू. रोज काही वेळ तरी आपण बसण्याची सवय करायची. ज्याची चांगली बैठक त्याची 1.5 तासाची बैठक, पण किमान पशी 1 तास, अर्धा तास आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी नसायची सवय तर एक वेळ. आणि मग दिवसाकाठी संध्याकाळी आपल्याला आल्यानंतर समजा हातपाय धुवून जरा वेळ बसतो आपण, थोडं बघायला हरकत नाही. त्याची गोडी एकदा लागली की बसावंसं वाटते. आत आत इंट्रोवर्ट होतो मनुष्य, आत ओढलं जातं. आणि जरा बसलं तरी असं वाटतं की त्यात पुसा, अशी त्याची गोडी लागते. आणि गोडी लागली की आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा बसावं. तो बसता की त्याला आपोआपच वाटतं खाली तो बसावं. त्याचा आशा आहे तरी आवडतात तशा पाहितात त्यातली त्याला काही येत नसतं. माय ओळखते झोपेत जसं आपल्याला काय होतं माहीत नाही, असं प्रत्येकाला काय क्रिया होईल ते माहीत नाही का. ध्याना कोणारे के त्या तऱ्हेनं आपली जास्तीत जास्त साधना ध्यानाची बैठक की इट इज अ मस्ट. त्यांनी आपण त्याच्याशी कनेक्शन जोडते. त्याचं परमात्म्याशी इथं आहे आपले. तो परमात्माच आपल्या इथे आत्मरूपाने सोहम आपण म्हणतो ना, साहम आहे एक काय हो. आणखी इतर वेळेला तो बोध सारखा ठेवा. नुसते जरी आपण बसलेलो असतो तरी सुद्धा तोच मी आहे, तो परमात्माच मी आत्मरूपाने. देवा तू सागर मी तुझी लहरी. लहरीला सागरापासून वेगळं काढता येत नाही. सागराचंच पाणी आकाराला आले की त्याला लहर म्हणतो आपण, ते कुणा पाण्यात मिळून जातं. ते दोन्हीकडे पाणी एकच आहे. तसं ते मूळ तत्व जे आहे ते परमात्म्यात आणि आपल्यामध्ये एकच आहे. ते तत्वच मी आहे. रामकृष्ण जसे म्हणत असत ना, अरे जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण, की त्याला खात्री होती. आपल्याला तसं नाही आहे. तसं कारण आपल्यामध्ये हिणकच फार आहे. खरं सोनं कळतच नाही असं झालेलं. ते आपण साधनेने त्यातलं हिणकच काढत असतो. हिणकच काढून शुद्ध सोनं, शुद्ध आत्मतत्व जे राहिलं पाहिजे आपण. आणि म्हणून आपण बोट सारखा ठेवायला पाहिजे, मी देह नाही, मी आत्माच आहे. मग मी आत्माच आहे हे व्हायला, आत्मा कसा आहे शुद्ध स्वरूपात आहे. त्याच्या ठिकाणी माझं तिजं निंदा स्थिती हवं नको हे असं काही नाही. तो अत्यंत आनंद रूप, शांती रूप, प्रसन्न चालेल आणि देहापेक्षा अलग आहे. ध्यानाने आपण देहापासून वेगळं व्हायचं. देह मी नाही, हे आत्मा आहे. हा भोग का मनामध्ये ठेवायला काय. आपण जेव्हा आता इथं बसतो ध्यानामध्ये
तेव्हा देहाचं भान नसतं, आपल्या आजूबाजूचं भान नसतं. हळूहळू ते सुटत जाते. तर सुटत जातं तेव्हा लक्षात ठेवायचं की ज्याचं भान आहे माझं, तो मी आणि देव दोन वेगळे. देहामध्ये तो आहे, घरात आपण राहतो, पण घर म्हणजे आपण नाही, घराच्या भिंती आपण नाही, आपण घरात राहते. आपण गाडी चालवतो, गाडी म्हणजे मी नाही, गाडी वेगळी, चालवणारा वेगळी. तसं हे देह यंत्र चालवणारा तो मी, तो देहात राहतो इथे, तो या देहापेक्षा वेगळा आहे. आता परवा ती पडली, हाताच्या बोटाला लागलं, एवढं ते करा, पण तिलाही मी इथून सांगितलं ते हाताला लागलाय असं लक्षात ठेव, आणि हात मी नाही. अवघड आहे, पण वेदना होत असताना ते भान ठेवणं अवघड आहे. पण आता गेली 10 वर्ष जवळजवळ तुम्हाला माहिती आहे मी आजारी आहे. काही ना तर मी या डायऱ्या बघ, माझ्या 10 वर्षाच्या डायऱ्या बघते मी, रोजचं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, की प्रत्येक ह्याच्यात आहे काही ना काहीतरी देहाला होत आहे. तर ते आता कॅन्सरचं दुखणं झालं 2001, तेव्हापासून सुरू आहे काही ना काहीतरी काही ना काहीतरी. आताच गेल्या महिन्यात आता 5 तारखेला मी हॉस्पिटलमध्ये 2 दिवस सायलानावर ठेवलं होतं, पोटात काही जात नाही. तेव्हापासून आज महिनाभर नुसतं पातळ खायचं, भाताची पेज, खीर, दूध, जेवण नाही, बंद सगळं. पण हे सगळं देहाला होत असताना देखील मी देह नाही, मी आत्मा आहे, या बोधामध्ये आनंदात राहता. इतकं त्या देहाला पासून जीवानी आत्माने त्याच्यापासून मोकळं व्हायचंय. जीव देहाला चिकटला की देहाच्या मागे लागो, माझं असं झालं, माझं कसं झालं, हे झालं, ते झालं, देहाचा विचार सुरू झाला. आणि मी देह ना असं एकदा म्हटलं की देहाला आवश्यक तेवढ्या या वस्तू आहेत तेवढ्या द्यायच्या, झालं की त्याचा विचार संपला. त्यांना विचार आत्म्याचे सकाळी उठून त्याला काय सांड घालून आणायचं, काय खायला द्यायचं ते द्यायचं, औषध पाणी गोळ्या असल्या तरी त्याला द्यायच्या, आणि त्याला म्हणायचं झालं आता पोय, आता स्वस्त बस, आता मी देह नाही, मी आत्मा. असं अनुसंधान त्यातल्या कामातून असताना सुद्धा आहे. क्षणभर कामातून थांबून मी आत्मा आहे याचं अनुसंधान आहे. आणि अनुसंधानाला जास्त महत्व आहे. तुम्ही किती माळा जपल्या, हां, आणि किती तास ध्यान केलं असं नाही, त्या ध्यानाचा परिणाम या बोधावर झाला पाहिजे की मी देह नाही आहे. देह आपण सांभाळायचं, जास्तीत जास्त त्याला चांगला ठेवायची, त्याला योग्य ते खाणं पिणं झोप काय जे असेल तर त्याला द्यायचं. परंतु ते आपण कपडा नसा काढून ठेवतो बाजूला, तसं देहाला बाजूला काढून ठेव, आपण पुन्हा पासून म्हणजे एका त्यानंतर म्हणे त्यावर देहाचा संबंध नाही अशी सवय करून घेतो. थोडा वेळ मध्ये 1 मिनिट, अर्धा मिनिट, काय मिळेल चालेल, बस, माझा कशाशी काही संबंध नाही, मी आत्मा, हे सगळ्यापासून वेगळा आणि परमात्म्याचा. जसं सूर्याचं किरण असतं, आला कुठून, सूर्यापासून, तसं सूर्याचं किरण आपल्या देहात आहे, तो आपल्याला चैतन्य देतो आहे, पण आहे कुठला तो, तिथे. माझं घर कुठे आहे, त्यात दाम मम, माझं घर ते आहे. आपल्याला जायचं कुठं, कुठलं जायचंय शिव, आता इथं हे जे नाटकात काम करायचं आहे हे सगळं करायचं. या नाटकामध्ये आपल्याला काहीतरी रोल दिलेला आहे, कोणाच तरी मुलगा आहे, कोणाच तरी नवरा आहे, कोणाच तरी काय आहे, वली आहे, काय, ते सगळे नाटकातली कामं सगळे करायची. पण ती करत असताना लक्षात ठेवायची सगळे नाटकातली कामं आहेत, मी याच्यापेक्षा वेगळा आहे, आणि मी तो आहे. 6 असं ते असं 6 अहम, आणि मग नंतर अहम सुद्धा 6 मध्ये लीन होऊन जातो, आणि मग काय राहतो पक्क 6, एकच परमात्मा प्रलेला. कुठे आहे परमात्मा, सगळ्या ठिकाणी भरलेला आहे, तो नाही अशी जागा नाही. नबी वावरे जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे विण नाही, राघव नाही, परमेश्वर नाही असं ठिकाण नाही, अशी जागा नाही कुठे, सर्व ठिकाणी
ही पाहता सर्वही कोंदलेसे, कोंदून भरलेलं आहे. पण अभागी असं हे दृश्य पाषाण वासे. काय अभागी करावा, त्याला परमेश्वरच कुठं सापडत नाही. अरे बाबा, तो नाही असं ठिकाण नाहीये. सर्व ठिकाणी तुला कळतो का बोच. आणि म्हणून त्याला असं म्हटलंय, अस्थिभाव ठेवावा नाही. तो आहेच नाही कसा. साधू संतांनी अनुभवलेला आहे, सगळ्या ग्रंथात त्यांनी सांगितलेलं आहे, तो असलाच पाहिजे. मला अजून सापडत नाही पण तो आहे. मी तर का शोध घेतो. म्हणून एकांतात मला तुम्ही एकट्याच असता का, म्हटलं एकट्या का, तो आहे ना. एकटी का. बरं पुणे आलं तर त्याच्याच रूपाने येते पूर्ण पक्ष. त्यामुळे जी रूप येतात ती सगळी ह्याचीच आहेत. म्हणून पुन्हा सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवणं, सर्वांच्याशी तसं वागणं, प्रेमाने वागणं, नम्रतेनं वागणं, छाती कुडं करून नाही. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मी पुणे आहे आणि मी करतो ते पापी, मी करत नाही. तो माझ्याकडून करीन देतो. तो आईच देहामध्ये आहे. तुझे आपण गेलं तरी तो बरोबर आहे. त्याला घरात काढून ठेवून मी बाहेर गेलो असं संभवत नाही. कुठे गेलो तरी माझ्याबरोबर उठतोय. किंबहुना तोच मला घेऊन जातोय सगळीकडे. त्यामुळे तो नाही कसं हो. आणि म्हणून केव्हाही आपल्याला काय असं वाटलं तर बरं आतमध्ये त्याला विचारावं, काही करायचं असलं करावं तर नाही करावं, तसा काय आपल्या त्याच्याशी संवाद आपण तसं चालू ठेवावा. आणि इतर लोकांशी आपण बोलतो पण त्याच्याशी बोलतच नाही कधी. आपण अंतर्मन पण त्याच्याशी बोलावं, त्याच्याशी विचारावं, चित्काच आकू नको उत्तर येईल की अशी करणार. तर त्याला वाटत असतं आपण त्याच्या समान व्हावे. माणसाने देवत्व मिळवायचंय आणि माणसाला हे शक्य आहे. तसं त्यांनी म्हटलंय, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. भक्तीमुळे मानव देवत्वाला पावतो. मग त्या भक्तीची कास धरायची. आणि भक्तीची कास याचा अर्थ सुद्धा ते काय टाळ मृदुंगी घेऊन सारखं माझी ताल बसा करणे असं नाही. ते गोष्टीत त्याचं आपल्याला स्मरण अशी प्रत्येक कासाबरोबर जेवत असताना प्रत्येक घ्यात बोलणं त्या अन्न जन्म आहे. आतमध्ये तोच आहे. दासाबरोबर मनामध्ये ओम म्हणावा, त्याचं स्मरण करावं आणि असता. आता याला काय पैसे पडत नाही, दुसऱ्या माणसाचा काही संबंध नाही. आपण खात असताना जेवत असताना त्याचं स्मरण, चालताना बोलताना बसताना त्याच्यामुळे तर बसतोय, त्याच्यामुळे कान ऐकतात, त्याच्यामुळे आपण चालतो, त्याच्यामुळे बोलतो. असं सारखं भान त्याचं ठेवणे ही भक्तीच. आणि ते प्रेमाने भान ठेवणं म्हणजे भीतीपोटी नाही. भगवंताची भीती नाही, प्रेम. ही गोष्ट की का भगवंताला आवडेल का, त्याला जे आवडेल ते आपण करायचं. त्याला काय आवडतं, निर्मळ मन आवडतो, स्वच्छ